आता मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं आहे. ठीक आहे, उलटा फिर. कॅमेरा रेडी आहे. ओके ओके, रोल कॅमेरा, रोलिंग ऍक्शन. बचा दोन्ही हात वरती घे, खालती घे, लेफ्ट हँड वर, राईट हँड वर, दोन्ही हात खाली. ए भाऊ तू मान आलो, तू मान आलो. ए दुसरा तू मान आलो. ए तुम्ही बोलता एक मिनिटची काहीतरी बोला बोला. Cut it! Excellent scene! चला नेक्स्ट. हो सर, अहो एक तरी डायलॉग बोलू द्या ना आम्हाला. कशाला, काय काय गरज नाही रे, मी ते पोस्ट मध्ये करून घेईन. अरे काय सुरेख काम केलं बजाने. बजा एक्सलंट जॉब. हा चलो नेक्स्ट सीन, चलो शिफ्टिंग. हा कसला सिनेमा बाजा. अरे आपल्याला काय करायलाच देत नाही ते लोक. आईला त्यापेक्षा आपला बघ बरं, बडा बडा डायलॉग तरी बोला येते. याला मला कळत नाही, पोचला येणार म्हणजे कुठे जाऊन काय करणार आहे. अरे मग सगळं जर पोस्टला होणार आहे तर मग आपल्याला कशाला घेतलंय, गोट्या खेळायला काय. माझ्याशी तर मुद्दामून वाकडं वागतोय तो डायरेक्टर. त्या कुठल्या तरी माणसाला माझ्या समोर बसवलं आणि त्याच्याशी बाई म्हणून बोलायला लावलं मला. आपण आलो आहोत शूटिंग स्पॉटला आणि आपल्या बरोबर आहे आपली आवडती मेघा. हाय मेघा. हाय. हाव आर यू? आय एम फाईन. मेघा, तुझ्या नवीन सिनेमाबद्दल काय सांगशील? पण ऍक्च्युली या सिनेमाबद्दल मी खूप एक्सायटेड आहे. ह्या चित्रपटासाठी मी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि हा एक मराठीतला लँडमार्क चित्रपट होईल असं म्हणायला हरकत नाही. आणि या फिल्मचं सगळ्यात मोठं सरप्राइझिंग पॅकेज असणार आहे ते म्हणजे रंगा पारंबीकर. रंगा पारंबीकरच्या निमित्ताने आपल्या इंडस्ट्रीला एक नवा स्टार मिळतोय. या 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 and I must say Ranga is superb. Not even superb, is amazing or mind blowing or mind boggling. मी तर पहिलाच बोललो होतो सर. कट कट कट. ए बाई घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, रंगा आणि मेघाची केमिस्ट्री इतकी सुंदर जमली आहे. रंगा तर उद्याचा सुपरस्टार असणार आहे, लिहून घ्या माझ्याकडून. आज हे मला सगळं जमतंय, एवढं माझं कौतुक होतंय. याला कारण 3 जण आहेत. एक राजेश सर, आमचे निर्माते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. दुसरे किरण सर, आमचे दिग्दर्शक, म्हणजे ते डिरेक्टर म्हणून चांगलं काम करू शकतो मी. आणि तिसरी फार महत्वाची व्यक्ती आहे, म्हणजे ती जर माझ्या आयुष्यात नसती तर आज मी कुणीच नसतो. मेघा. मी तिला माझ्या ऍक्टिंगचा गुरु मानतो. रंगा या नवीन सुपरस्टारचा इंटरव्ह्यू आपण आत्ताच ऐकलात. आता आपण वाट बघूयात एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाची, पारंबीच्या बापूची. थँक्यू. हो, आमच्या लेखकाचा इंटरव्ह्यू घ्या ना बजा. ऍक्च्युली आम्हाला हवंय तेवढं फुटेज मिळालंय. नेक्स्ट टाइम घेऊयात. चल रे. अहो त्याने लिहिली आहे फिल्म. हो बजा. आलाय मेला बोका माझ्या वाटेमध्ये. आता कसलं भेटतोय मला बापू? अगं राधे, मीच पारंबीचा बापू आहे. तू हा? आणि बापू मग कोंबड्यानं तुरा लावला म्हणून काय मोर होत नाही तो म्हणे बापू. अगं बाई बापू कुठं आहे? बस मला बोल. कुठे गेली? आईला 1 2 3 4 गर्ल्स झटका 1 1. ए थांब 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 थांब. अगं काय ही केसांची अवस्था आहे? केसांना कशी शायनिंग हवी आहे, जा नीट करून ये. आले. यप. कमॉन कमॉन क्विक क्विक, वी डोंट हॅव टाइम. मला लगेच please, माझे come केस सुंदर करून हवेत का? वाव, परफेक्ट. हेच हवं होतं मला. चला टेक करूया. ओके, आय एम रेडी.
लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी का जीवाशी घोर लावणी लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी का जीवाशी घोर लावणी ये मिठीत आसपास नाही ग कुणी नकोशी आर पार पाहू रोखुनी लय गिटार या मनात वाजवी कुणी लैला 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 गिटार वाजवी कुणी गुलू गुलू बोलुनी नजरेनं तोलुनी कागजी वजाळशी तू सांग ना अगं मन मोहिनी येड मला लावुनी जाशी कुठे रोज अशी सांग ना अगलय गिटार या मनात वाजवी कुणी लैला 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 गिटार वाजवी कुणी तुझ्यावर भाळुनी येडा पिसा होनी तुझ्या पायी रात रात जागतो रोज तुला पाहुनी अंग भर झिणझिणी पुरामध्ये हलगी ढोल वाजतो लय गिटार या मनात वाजवी कोणी लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी का जीवाशी घोर लावणी आसपास नाही गिटार या मनात वाजवी कुणी लैला 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 गिटार वाजवी कुणी Cut it! आईला गावची भाषा मस्त बोलता तुम्ही कुठून शिकलात तुम्ही हे? शिकले असच ऐकता ऐकता आईला लय भारी आहे तुम्ही हं? गप रे डुचक्या स्पॉट पाणी पिलाव करेक्ट ए चलो शिफ्टिंग ए इंदुक का पॅकअप करो रे ए मनोज पुढचं साहेब तुम्ही कॉस्ट्युम बदलून घ्या हा ही अंगठी कोणाची आहे ही अंगठी माझ्या मम्माची आहे रंगा माझ्या मम्माची खूप इच्छा होती की तिच्या डोळ्या देखत माझं लग्न व्हावं तिच्या समोर ही रिंग मी माझ्या जोडीदाराला घालावी पण ते शक्य नाही झालं रंगा रंगा मी खूप प्रयत्न केले खूप उपाय केले पण तरीही मी माझ्या मम्माला नाही वाचवू शकले माझ्या डोळ्यात देखत माझी मम्मा ही जग सोडून गेली कायमची रेखा मी
मी ठरवलं होतं चॅनल नाही चेंज करायचं, पण काय करू? रंगा, माझी मम्मा जाताना ही रिंग मला देऊन गेली आणि मला म्हणाली मेघा, तुला जेव्हा या सिनेमाच्या खोट्या जगात एखादा खराखुरा सापडेल ना, तेव्हा त्याला ही रिंग दे. मग अजून कोणी भेटलं नाही? नाही, पण आता असं वाटतं की कोणीतरी आपलं भेटलंय. कोण? आता नाही सांगणार, वेळ आली की कळेल तुला.